गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्व? मजेत ना तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आज आहे तारीख 16 सप्टेंबर आणि आज गणपती बाप्पांचा 10वा दिवस आहे आणि उद्या 11वा म्हणजे लास्ट दिवस उद्या आहे. तर आज आपला शो आहे दहिसर गावठण कांदरपाडामध्ये. स्टँडिंग शो आहे आज विसर्जन नाही म्हणजे उद्या विसर्जन आहे त्या बाप्पाचं. घरगुती गणपती आहे तर उद्या विसर्जन आहे. तर आज आपल्याला स्टँडिंग वाजवायचं आहे तिकडे. घरगुती गणपती आहे बोलल्यावर म्हणजे स्टँडिंग जास्त कॉल नाही भेटत, जास्त करून रनिंगच भेटतात. पण आज आपल्याला संधी भेटली स्टँडिंग कॉल वाजवायची. 3 रोटो 2 जोडी बेस म्हणजे 4 बेस असणार आणि ताशा थापडोल कीबोर्ड बुलबुल ते सगळं आजचा आपला सेटअप असणार. तर बघू आज काय मजा येते आजच्या शोमध्ये. आणि आता इथून मी आणि मनोज निघतोय आणि वाटल्यास रस्त्यामध्ये आपल्याला रुपेश पवार पण भेटणार आहे, कारण का त्याचा रोटो घेऊन जायचा आहे आपल्याला. तर बघू तो पण येतोय की नाही, त्याला पण आपण विचारू. तो पण आला तर येईलच. आणि आज आपल्याला फुर्सतमध्ये शो चालू करायचा आहे. 8 वाजता चालू करायचा आहे, 8-8:30ला. त्यामुळे तर आता सगळ्यात पहिला मला जायचं आहे केतकीपाड्याला. केतकीपाड्यावरनं तिकडनं मग आपण लोकेशनवर जाऊ. तर आता टाइमपास नाही करत, आता जस्ट फ्रेश वगैरे झाले. आता वाजले 6:05 झालेत. आता फटाफट मी पण निघतो, सिद्धूची गाडी घेतो, मनोजला सांगतो आपण निघूया. तर बघू आजच्या शोमध्ये काय धमाल येते आणि काय मजा होणार आहे. तर असेच सोबत राहा लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक कमेंट सर्व करून ठेवा. आणि अजून इंस्टाग्रामला माझा फॉलो नाही केलं असेल तर लवकरात लवकर जावा आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर त्या लिंकला क्लिक करा आणि फॉलो करून टाका इंस्टाग्रामला. तर चला भेटतो आता डायरेक्ट निघताना. तर फायनली आता आम्ही निघालो आहे. मी आहे, मनोज आहे आणि आपला रुपेश पवार मास्तर. तर आता आम्ही चाललो आहे आधी केतकीपाड्याला सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे टेम्पोमध्ये लोड करत आहे. तर केतकीपाड्याला जाऊ आणि तिकडे भेटू. आणि आज सिद्धू जरा लेट येणार आहे आज पण, कारण काय त्याला कामामुळे त्याला टाईम नाही भेटत आहे यायला, म्हणून आम्ही त्याची गाडी घेऊन आलो आहे. आणि पाठी रोटो पण आहे आपल्या रुपेश मास्तरचा. आता फटाफट जाऊ. 6:30 वाजलेत, 7:30ला चालू करायचं आहे. फटाफट जाऊ आता केतकीपाड्याला. तिकडनं मग लोकेशनला जायचं आहे आणि केतकीपाड्याला जातो आणि मग तुम्हाला भेटतो. पण केतकीपाड्यात पोचलेलो आहे. तर थांबले सगळे नाही आता. विपुल आहे, पिंटा आहे, पवार पण आहे, मनोज आहे सोबत. तर टेम्पो आपला कमलेशनगरला आहे. मी मगाशी सांगितलं केतकीपाड्याला आहे, कमलेशनगरला आहे टेम्पो. आता टेम्पो तिकडनं जाईल डायरेक्ट लोकेशनला गावठणला जाईल दहिसर कांदरपाड्याची. तर आता आपण पण जाऊया फटाफट लोकेशनला आणि मग तिकडेच जाऊन तुम्हाला भेटू. ओके. 1 hour later. लोकेशनवर आलो आहे आता मगाशीच. आपला लोगो वगैरे लावला आणि आज 3 रोटो लावायचे आहेत. तर स्टँड पण लावले आहेत. एक पवारचा रोटो पण आहे सोबत. पवार पण असणार आज सोबत वाजवायला. असणार ना भाई? हां. लेट चालू करायचं आहे. हाय टाईम आहे. रत्नेश पण आहे सोबत. रत्नेशला आता घ्यायला गेलेलं दहिसर स्टेशनला. बाकी ग्रुपची मुलं पण बसलेत, सगळे थांबले तिकडे. अजून टाईम आहे, 9 वाजता स्टार्ट करायचं आहे म्हणून आता फुरसत आहे जरा. थोडा वेळ आहे अजून. भेटतो आता सेटअप लावताना तुम्हाला भेटतो. स्टँड वगैरे आता खोलले आहेत. आता फक्त रोटो वगैरे लावून घ्यायचे आहेत, बेस वगैरे आणि कीबोर्ड वगैरे लावायचं आणि मग स्टार्ट करू. 9 वाजता स्टार्ट करायचं, 9-9:30ला. आता 8:30 वाजत आले आहेत. अजून 1-पाऊण तास आहे, 1 तास तरी आहे. भेटतो तुम्हाला थोड्या वेळ. रत्नेश झोपेत ना आला आहे असाच बघा. विपुल आला की नाही अजून? ना आला, परत गेला येऊन येईल वाटतं. लोकेशन आपलं शो वाजवायचं सोडून इथे खात बसलेत बघा चना मसाला. बघा रेमटवतो आहे आम्ही लोक इथे. शो वाजवायचं सोडून इथे खायला आलं आणि 9 वाजत आले. तिकडे पोचायचं आहे लवकर. हा पहिले चला खाऊन भेटतो. पेट पूजा फिर काम पूजा. चना मसाला भरपूर महिन्यानंतर मी खातोय. चला खाऊन भेटतो. आता डायरेक्ट लोकेशनवर जातो. आत्ताच लोकेशनवर आलो आम्ही. आता इथे पवार जरा काम करतोय, रोटोची टोनिंग करून घेतोय. जरा आवाज कमी येतोय म्हणून. लूज झाला आहे पान ॲक्च्युली. आणि आज आपला निखिल पण आहे सोबत. निखिल आपला लालवाला रोटो वाजवणार आहे आज. 1 साईड. हां बोल. हां तू पण दिसतोय, थांब. दिसला ना? झाला काय? डॉक्टर आहेत बाजूला, क्लिनिक आहे, मग वाजवायला नाही देत आहे म्हणून. हां हाताने चेक कर. आता 9:30 वाजत आले तरी पण अजून चालू नाही झालं. अजून 10-15 मिनिटांनी चालू करणार आहे. बघू आता कधीपर्यंत स्टार्ट होत आहे.
तू काय असतोय रे? तू काय असतोय? ऐकत नाही. हे आज ऑलराऊंडर ना तू पण. आज पण सगळं ना. लवकर काय बोलू? काय काय वाजवणार तू आज? गिटार. गिटार वाजवणार आहे गिटार. आणि तुझ्या बरोबर पार्टनर बघ आज कोण आहे? नखरे करतो. हात दुखते माझा हात. अजून तक नाही बोलली. हाय ना. हा काय करतो माहिती? बेस झाल्यावर एकदा रोटोवर येतो, कधी ड्रमवर येतो, कधी तापडोलवर येतो. प्रॅक्टिस करतो पुढच्या. सगळं आत्ता ऑलराऊंडर आत्तापासून बनतोय. ऐकत नाही काय? सेटअप पण रेडीच झाला आपला. 3 किट आहेत, 2 जोडी बेस आहे आपले. ताशा थापडोल तिथे पाठी ठेवलं. कीबोर्ड लावायचा बाकी अजून. झालं तुझं? झालं. पवार बायची कलाकारी बघा. आवाज जरा दबतोय ना म्हणून. खड्डे पडलेत जरा म्हणून. बाईकडनं शिकून घ्या आपल्या ब्लॉगमधनं काय काय करतोय. आणि आग लावल्यावर लगेच वाजवायला सुरू करू नका, नाही तर पाण्यात अजून खड्डा पडेल. बरोबर ना? नाही असं नाही. वाजवू शकतो. कडक. आता वाजवून चेक करू आपण. आता सेकंडवाला पण. हे बजामत बाबू 1 मिनिट. सेकंडवाला पण, थर्डवाला पण करायचं आहे तसाच सेम. ह्याला पण खड्डे आहेत बघा. त्याचे खड्डे कमी झाले टॉम फाटतो. आणि लगेच वाजवलं ना की टॉम फाटतो मग. आणि आपला भाऊ पण आलेला आहे. SS स्टार आपला स्टार. हा सेटअप आता थोडा इथून चेंज करायचा आहे. असा प्रॉपर नाही लावणार आहे इथे. थोडं काहीतरी चेंजेस असणार, कारण काय जागा थोडी शॉर्टेज आहे म्हणून. आता वाजवताना भेटूया. फायनली आपला सेटअप पूर्ण रेडी झाला आहे. आणि आता स्टार्ट करतो आम्ही. थोड्याच वेळात आता स्टार्ट करू. 1 साईड आज फुला सगळं कीबोर्ड विबोर्ड पण लावून झालं आहे. तू इकडे वाजवणार, मग आम्ही कुठे जायचं? बेस लोगो वगैरे पण लावला आहे. भोंगा वगैरे सर्व लावून झालं आहे. स्टार्ट करतो आता आम्ही. तर आता वाजवून झाल्यावर भेटतो. 10:30 वाजत आले. 10:30 वाजता आज वाजवतो. खूप लेट आहे आज, खूप लेट चालू. आता नारळ फोडत आहेत, पूजा करतात स्टार्ट करायच्या अगोदर. हा हसतो का काय माहीत मला बघून. पूजा करून आता स्टार्ट करू आपण. गणपती बाप्पा इकडे माते आहे की.
चालला प्रेम करायला शांबड्या फुल है गुलाब का आग लावून त्या फुलाला
व्हिडिओ टाकणार आहे कन्फर्म आपला वन साइड हा तुफान ड्रम वाजवतो तुफान आवाज पण आणि रोहित दादा पण आहे तुझ्या जोडीला वाजवून मला खूप बरं वाटलं आपलं पॅकअप झालेलं आहे 12:30 वाजून गेले आणि खूप मजा आली आज वाजवायला. एस एस स्टारचे आपले आकाश दादा रोहित दादा सगळे आलेले वाजवायला खूप मजा आली. सर्व पोरांनी सामान वगैरे काढून ठेवलं आहे. आता पटापट आम्ही पण पॅकअप करतो आणि निघायचं आहे घरी. 12:30 वाजून गेले तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळ. रत्नेश कॅमेरामॅन आहे आजचा. काट्या बघा आजच्या काट्या बघा किती तोडल्या आहेत. सगळे मिनिट तोडल्या आहेत. सगळ्या काट्याच आहेत. काट्या पूर्ण लास्टमध्ये काट्या कमसे कम 4 ते 5 जोड्या तोडल्या म्हणजे 10 ते 12 काट्या तुटल्या आहेत आजच्या शोला. तर आता रोटो वगैरे ठेवूया बॅगेत आणि मग तुम्हाला भेटतो. ओके नाही करत आहे बघू शकता तुम्ही. कोणाला थंडा दे तू तिकडे. तर बघितलं तुम्ही आजचा शो एकदम एक नंबर झाला. तर बिट्टू बघा कसा हसतोय बघून. 1 नंबर भारी आज 1 नंबर करणार. एस एस स्टार पण होते सोबत मिक्स होत्या आई मावली आणि एस एस स्टार. खूप मजा आली. आता वाजवायला सेटअप पूर्ण पॅकअप झालेला आहे. आता निघतो आम्ही फटाफट. आणि घरगुतीच गणपती होता जसं की तुम्हाला आधी पण मी सांगितलं. तर आता आम्ही घरी पाय पडायला चाललोय. गणपतीचा आता म्हणजे वाजवला आता इथे. पहिला वाजवलं नंतर पाय पडायचं. पहिला वाजवलं परंपरा आहे ती. पहिला वाजवला आणि मग आता पाय पडायला चाललं. अख्खा ग्रुप चाललाय बघा. हे बघा चला जाऊया आतमध्ये आणि मग भेटूया तुम्हाला. हां बोल. बंदूक वेपन्स आणले त्याने. पबजी इकडेच खेळतोय. हा गिटार वेपन्सवर ना गिटार. चला आतमध्ये जाऊया आता. काय गर्दी चालू आहे बघा. हा रत्नेश इथे ट्रॉफ्या बघा. ट्रॉफ्या बघा. ठाकूर परिवारातर्फे सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गणपती बाप्पा बुद्धीचा दाता गणराया, तुझ्या बुद्धीच्या दातृत्वाला सलाम. मानवाच्या बुद्धीच्या पलीकडल्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नवीन पर्वाला आता सुरुवात झाली आहे. चमत्कार वाटावा असा अनाकलनीय परिणाम आपल्या जीवनात घडणार आहे, किंबहुना घडायला सुरुवातही झाली आहे. अलेक्सा हे एआयचं पहिलं अपत्य. आज अलेक्सा पाशी 1,00,000 कौशल्य उपलब्ध आहेत. अलेक्सा तुम्हाला नावानं कॉल करू शकते, तुमचं आवडतं गाणं प्ले करू शकते, लिव्हिंग रूम मधील दिवे मंद करू शकते. 2015 पासून ती कार्यरत आहे. यावरून 1983 सालच्या कुली या चित्रपटादरम्यान झालेल्या एका घटनेची आठवण होते. शूटिंग सुरू असताना महाअभिनेता अमिताभ बच्चन यांना अपघात झाला. नजीकच्या भविष्यात स्टार्टअप न्यूरालिंकद्वारे 22,000 लोकांच्या मेंदूंवर ब्रेन चिप इम्प्लांट केल्या जाणार आहेत. याद्वारे त्यांचा मेंदू लॅपटॉप, टॅबलेट किंवा अन्य कोणत्याही गॅजेट्सला वायरलेस कनेक्टिव्हिटीद्वारे कमांड देऊ शकणार आहेत. याद्वारे अंधत्व ते पॅरालिसिस यासारख्या आजारांवर उपचार शक्य होणार आहेत. मानवाच्या बुद्धिमत्तेतील त्रुटी एआय आता भरून काढत आहे.
आर्थिक उलाढालींपासून ते कठीणात कठीण सर्जरीपर्यंत AI ची छाप आता अधिक प्रभावी होणार आहे. किमया कृत्रिम बुद्धिमत्तेची, किमया आर्टिफिशियल इंटेलिजन्सची, किमया गणपती बाप्पाची. तर पाया वगैरे पडून झालेला आहे. आता प्रतिका सांगतात. एकदा सांगा ना, परत सांगा ना एकदा. 2015ला की 14ला मी मुंबई पोलीस केलेला. मुंबई कमिशनर आलेला ठाण्याचा CP आलेला बघा. ठाण्याचा CP आम्हाला दाते साहेब परमिशन नाही द्यायचं कोण. मुंबई पोलीस केले, त्यांना वाटतं विरुद्ध केलं म्हणून. तेव्हा आम्हाला क्राईमचे CP होते दाते साहेब, त्यांनी परमिशन दिली. मग मुंबई पोलीस केले. यायचेच नाही बघायला, यायचेच नाही. म्हणजे ठाण्याचे CP आले ना, त्यांनी सांगितलं की असं असं आपल्या विरुद्ध काहीच नाही दाखवले, सगळं आपल्या बाजूने. मग सगळे पोलीस आले आले. सगळे फर्स्टच आहे म्हणजे फर्स्ट सेकंड आहे झाले. कशाबद्दल भेटले? प्राईज म्हणजे प्राईज बघा किती सारे भेटले. 50 वर्ष आहे ना? 50 वर्ष आहे. 50 जो आपल्याला आवाज येतो ना, आपल्याला जो मी आई वडील म्युझिकल ग्रुपचा एक सदस्य आहे. तुम्हाला आमचं वादन कसं वाटलं? खूप 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 आवडलं. म्हणून तर तुम्हाला दुसऱ्यांदा बोलवलं ना. आगमनाला प्लॅन उद्या कधी ऑर्डर असेल तर आम्हाला नक्की. आपला ब्लॉग चॅनल आहे, ते गुलगडवरून आलेले त्यांनी पण आपला ब्लॉग चॅनल आहे. ब्लॉग नक्की येईल, कन्फर्म. तर झालेलं आहे पाया वगैरे पडू. आता आम्ही पण निघतोय. सर्वांनी प्रसाद खातायत. हे बघा प्रसाद खातायत सगळे. आता काय ऐकत नाही, दुसरा खाल्लाय, दुसरा ऐकत नाही का या मनीष? काय यार प्रसाद खाल्ला तू? नाही प्रसाद हे काय होतं? हे बघा कसे प्रसाद तुटून पडलेत सगळे. आपली पोरं भूक लागली आहे ना, भूक लागली सर्वांना. हे बघा नाही भेटला तुला, हे घे. नको खाला त्यांनी पहिले. ही बघा कशी बसली आहे. चला आता निघूया आपण पण. 2 hours later. फायनली आता आम्ही आलो इथे जेवायला. आलोय. कुठे आलो आपण? काश्मीरा साईडला ना. काश्मीरा साईडला आलो. शो मागाशीच संपला. 3 वाजलेत आता. पवारला स्टँड आणि रोटो वगैरे द्यायला गेले. आता आहे बघा कसे खात आहेत सगळे नाही, आम्ही तिघंच आहे. सोहेलबाई आणि विपुल आहे. जेवण मागवलं आहे. मी व्हेजवाला आहे. चिकन तर आता तेच खायला बसलो. 3 वाजले आता, 3:30 वाजत आले. थोड्या एरियात पण बसलेलो आम्ही मंडपात आपल्या. तोपर्यंत आता टाईमपास खातो आहे. तर आजचा शो पण एकदम मजा आली वाजवायला. आणि म्हणजे भरपूर दिवसांनी कोळी गीत वाजवलं. असं तर वाजवतच असतो आम्ही, पण म्हणजे हल्दी टाईपची आज कोळी गीत वाजवले एकदम प्रॉपरवाले. कारण का पार्टी आगरी लोकच होते ना, म्हणून. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आता जेवण वगैरे घेतो मस्त. आणि 3 वाजले, 3:30 वाजत आले. मग आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि खूप मजा आली आज वाजवायला. आणि ज्या बाप्पाचं आपण आज म्हणजे बोलतात ना, काय बोलतात त्याला, म्हणजे उद्या विसर्जन आहे पण वाजवलं आज आम्ही. त्या लोक बोलले की आज वाजवलं मी, कारण की आम्ही उद्या फ्री नव्हतो म्हणून. तर त्या बाप्पाचं आज म्हणजे यावर्षी 50वं वर्ष होतं. तर घरगुती गणपती असून पण 50वं वर्ष होतं. आणि तुम्ही डेकोरेशन जे सगळं बघितलं ते पण 1 नंबर होतं. तर आपण जास्त काही टाईमपास नाही करत, बोलत नाही बस. आता आम्ही ते फटाफट जेवतो आणि आम्ही पण जातो. हे लोक पण घरी जातील, मी पण मंडपात जाईन, नाही तर घरी जाईल, कारण का उद्या शो पण आहे म्हणून. तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटतो तुम्हाला अशा एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर लाईक कमेंट सर्व करून घ्या. भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. बघा कसे खात आहेत बघा. भूक लागली हसतोय आपला भाय. हे बघा आपण आहे. आता काय ऐकणार नाही ते. याचं हे संपल्यावर अजून एक मागवेल, भरोसा नाही याचा. म्हणून चला आता फटाफट जेवूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.